श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांनी नेहमीच आपल्याला चांगलेच उपदेश दिलेले आहेत. तर त्यामधील एक म्हणजे लोभाऐवजी धर्माने कसं वागायचं हे स्वामी समर्थांनी आपल्याला कसं सांगितलं हे आज आपण एका गोष्टीमधून बघणार आहोत. तर सेतू संबंध रामेश्वराला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्यविना स्नान न घडे असा तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले. त्या पुजाराने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी समर्थ म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, कोठुनी द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ किरकिर करू नका. त्यावर पुजारी म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान, विद्वता सर्व निरर्थक. त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता, त्याच्याजवळ धन त्यालाच पुण्य स्नान घडेल. हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ तिथून निघून गेले. स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नसे. त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे बुडाले. पुजाऱ्याने अनेक उपाय योजले, पण सर्व व्यर्थ ठरले. कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला. आचार्य पुजाऱ्याला म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत. त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली. धनलोभे पूजिता देव त्रिकाल, धनार्थ लोकाचा करिता छळ, ब्रह्मकुळी जन्मुनी कृत्य अमंगल, आचरिता कैशी दुर्मती. आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला. सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे, मृद वचने संतोष व्हावे, सद्धर्माने धन आणि यश मिळेल. नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थाच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमायाचना केली. श्री स्वामी समर्थ म्हणाले, शंकराचार्याच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल. भाव तसे फळ, जशी भावना तसा देव. स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपावरद हस्त ठेवला. त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले. पुजाऱ्याने वर्तन पालटले, सचोटीने वागणे चालू केले. त्याला पुनश्च धनलाभ होऊ लागला. श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामुळे माध्यमातून तर सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावा हा बहुमोलाचा हितोपदेश केलेला आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.